मी डॉक्टर अतुल परशुरामकर, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन, सर्वोदय हॉस्पिटल, ब्रह्मपुरी। आज मी ऑर्थो सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्या एपिसोडचा विषय असणार आहे ऑस्टिओआर्थरायटिस। ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे संधिवात। संधिवात हा कुठल्याही जॉईंटचा होऊ शकतो, परंतु त्यामध्ये सगळ्यात कॉमनली इन्व्हॉल्व होणारा जॉईंट जर कुठला असेल तर तो नी जॉईंट म्हणजेच गुडघा। तर आता आपण समजून घेऊया की संधिवात म्हणजे काय आणि स्पेसिफिकली गुडघ्याचा संधिवात म्हणजे काय। तर जनरली आपल्या ज्या दोन हड्ड्या असतात, एक फिमर आणि टिबिया, याच्यामध्ये जनरली मध्ये गॅप असते आणि या गॅपमध्ये पाणी असतं। त्याला परंतु वयानुसार हा पाणी कमी होत जातो किंवा याची बनण्याची क्षमता कमी होत जाते। त्याच्यामुळे आपल्या दोन हड्ड्या, जो फिमर आणि टिबिया नावाचा बोन असतो, एकमेकावर बसून घासायला सुरुवात होते। त्याच्यामुळे पेशंटला वयाच्या कमी वयात सुद्धा त्रास व्हायला सुरुवात होते। तर या संधिवाताचे 4 स्टेजेस असतात, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी। प्रत्येक स्टेजनुसार पेशंटला होणारा त्रास हा वेगळा वेगळा असतो आणि प्रत्येक स्टेजचा ट्रीटमेंट सुद्धा वेगळी वेगळी असते। त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला चालताना पायाला दुखायला लागतं किंवा गुडघ्यामध्ये दुखायला लागतं, बसल्यानंतर उठताना त्रास होतो, तेव्हा समजून जायचं की आपल्या पहिल्या स्टेजचा वात झाला आहे आणि आपण लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांशी सल्ला घ्या। कारण पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये असणारा वात हा उपचाराने सुद्धा बरा होऊ शकतो। त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपरेशन करायची गरज नाही। वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जॉईंट सप्लिमेंट्स, गुडघ्याचे व्यायाम आणि काही ॲक्टिव्हिटी मॉडिफिकेशन, जसे की खाली मांडी घालून बसणे, वॉशरूममध्ये कमोडचा वापर करणे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बदलाव्या लागतील। परंतु तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्ये गेलेला वात हा खूप धोकादायक असतो। त्याच्यामध्ये पायाचं दुखणं जे खूप जास्त प्रमाणात असते, त्यामुळे पेशंटला चालायला सुद्धा खूप त्रास असतो। तसेच पायाचा वाकडेपणा, पाय जमिनीवर ठेवू न शकणे, ह्या सगळ्या गोष्टी असतात। त्याच्यात तुम्ही कुठल्याही प्रकारच्या औषधी, कुठल्याही प्रकारच्या जडीबुटी, कुठल्याही प्रकारचे व्यायाम जरी केले तरी ते बरं होत नाही। त्याच्यासाठी ऑपरेशन हाच एकमेव उपाय असतो। त्या ऑपरेशनमध्ये सुद्धा संधिवातच्या सिव्हिरिटीनुसार वेगळे वेगळे ऑपरेशन्स असतात, ज्याच्यामध्ये ऑस्टिओटॉमीज, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जॉईंट रिप्लेसमेंट असतात। त्यामुळे कुठलाही गुडघ्याचा दुखणं याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य वेळी योग्य ते उपचार घेऊन संधिवातापासून मुक्त व्हा। धन्यवाद।